एवढा गरम नाही. ते गरमच लागतंय, किती गरम आहे ते. टाकू आम्ही. आता म्हणजे पोहे टाकूया. आपली बटाट्याची ग्रेव्ही आणि बटाट्याची भाजी पोह्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये शेंगदाणे कधी टाकायचे? शेंगदाणे नंतर पोहे शिजल्यावर. अजून 5 मिनिटं लागते पोहे शिजायला. पोहे तर ऑलरेडी नरमच असतात. नरम असतात पण ते शिजायला पाहिजेत ना. ओके, पोहे शिजण्यासाठी आधी पोह्यांना शिजून घ्यायचं. किती मिनिटं? 2 मिनिटं. 2 मिनिटं पोहे शिजल्यानंतर सगळ्यात लास्टला आपण त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. तरी किती चमचे टाकताय तुम्ही? अर्धा चमचा आम्ही टाकतोय. अर्धा चमचा आम्ही फक्त मीठ टाकतोय कारण की ऑलरेडी आम्ही कांद्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हलवायलाच लागतं ना. मीठ मिक्स झालं पाहिजे का नको? खरं नाही खरट नाही होणार. पोहे असे सुटसुटीत झाले पाहिजे, गट्टा नाही झाला पाहिजे. पोहे म्हणलं तर दाखवेन. सर्वात लास्ट इन्ग्रेडियंट आपलं राहिले त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाणे आणि कोथिंबीर. तेलामध्ये नाही टाकत, वरती टाकतात. सजायला टाकत असते. त्याच्यामध्ये आपण टाकू आता शेंगदाणे आणि मग लास्टला कोथिंबीर. बरोबर झालं एकदम मस्त. झाकण किती वेळ ठेवायचं? 2 मिनिटं बस झाला. 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर काम 25. आपले पोहे शिजलेले आहेत. त्यांना आपण थोडंसं करूया. खाली लागलेत का काय? करून दे काय? नाही तर करपणार. करून दे का? नाही करपणार. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे थोडीशी कोथिंबीर. ऍड केलेली आहे आपण याच्यामध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे शेंगदाणे. गॅस आपण एकदम लो वर केले आहे. एकदम लो बंद केला. बंद केला. कच्चे शेंगदाणे टाकायचे. तुम्ही गॅस बंद केल्यानंतर शेंगदाणे टाकले. रेसिपी मध्ये एक ट्विस्ट आहे. गॅस बंद करून मग सिंपल शेंगदाणे टाका आणि मला कळवा कसे झाले तुमच्याकडे. आवाज आला अजून. हात दुखले माझे. काय बाकीचं राहिलं असेल प्रोसेस तुम्ही करून द्या. 2 मिनिटं थांबा. जरा वाट. 2 मिनिटं थांबा. पोहे फायनल झाले ना आपले. थोडंसं वाफ वगैरे काय असं प्रोसेस ती होऊ दे. मग मी तुम्हाला डिश दाखवते. तर अशा प्रकारे आपले इन्स्टंट झटपट पोहे रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले इन्स्टंट झटपट पोहे रेडी झालेले आहेत. अशाच रेसिपीसाठी आम्हाला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.